नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. याच वेळेमध्ये आम्ही दिल्लीत होतो आणि दिल्लीमध्ये 2 दिवस दिल्लीच्या वर्तुळात काय चाललंय त्याचा कानोसा घेतला. आणि त्या 2 दिवसामध्ये दिल्लीच्या वर्तुळामध्ये एक चर्चा फार जोरात आहे. ती म्हणजे श्री अमित शहा हे देशाचे 9वे उपपंतप्रधान होतील का? जर ते उपपंतप्रधान होणार असतील तर मग निर्मला सीतारामन, धर्मेंद्र प्रधान यांचं काय होईल? आणि श्री देवेंद्र फडणवीस यांचं इलेव्हेशन होईल की आणखी काय होईल, अशी ती चर्चा होती. आणि त्या चर्चेच्या मुळाशी एक भाग असा होता की या स्पर्धेमध्ये विशेषतः बंगालची निवडणूक जिंकल्यानंतर श्री अमित शहा यांचं जे काही राजकीय पूर्वीच होतं ते म्हणा, पण आता ज्या पद्धतीनं वाढलंय तर त्यातनं संदेश कुणाला ते श्री नरेंद्र मोदी यांचे सक्सेसर असतील का पंतप्रधान पदाचे? आणि मग तशी चर्चा सुरू झाली की ऑब्व्हियसली श्री देवेंद्र फडणवीस आणि योगी आदित्यनाथ यांची चर्चा सुरू होती. आता मी एवढं पल्हाळ का लावलं, कारण उद्धव ठाकरे यांनी आज हिंगोलीच्या सभेमध्ये जे काही भाष्य केलं, मी त्याला बॉम्ब वगैरे म्हणणार नाही, कारण सर्वश्रुत असलेली ती चर्चा आहे की श्री अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये एक स्पर्धेचं वार सुरू आहे आणि ते एका बाजूनं अधिक असावं. कारण ज्या पातळीवरती आज अमित शहा उभे आहेत त्या पातळीवरती आज तरी भारतीय जनता पार्टीतला नरेंद्र मोदी वगळता कोणताच नेता उभा नाही आहे. पण स्पर्धा आहे का? तर आहे. आणि त्यामुळे तो धागा पकडून उद्धव ठाकरे हे नेमकं काय करू इच्छित आहेत आणि खरोखरच श्री अमित शहा हे ऑपरेशन देवेंद्र करतायत का, असा आपल्या विश्लेषणाचा मुद्दा आहे. आणि अर्थात त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सबस्क्राईब करा चॅनल. आज प्रत्यक्ष कृती कार्यक्रम करतायत उद्धव ठाकरे. त्यांचं मुंबईतलं वर्धापन म्हणजे ह्या सगळ्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवरती जे भाषण झालं तेव्हा असं मी म्हटलं होतं की भाषण करणं ठीक आहे, कृती काय? शेवटी तुम्हाला मैदानावरती उतरायला लागतं. श्री संजय राऊतांनी माझं जे काही बोलणं झालं मधल्या काळात तेव्हाही मी म्हटलं होतं की भाषणाने काही होणार नाही. खरोखरच विरोधी पक्षाचं तुमचं अस्तित्व तुम्हाला दाखवायचं असेल तर ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे काम करतात, ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस काम करतात, ज्या पद्धतीनं शरद पवार काम करतात, तसं काम तुम्हाला करायला लागेल. आणि आज तसं झालं. यवतमाळमध्ये उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली आणि मग हिंगोलीत ते बोलले. असं असतं की कुठलाही विरोधी पक्षातला नेता आणि सत्ताधारी सुद्धा आपल्या विरोधी गोटामध्ये अस्वस्थता कशी निर्माण होईल ते बघतो. काल योगायोगानं घडलेला घटनाक्रम काय आहे तर देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे एकाच विमानातनं प्रवास करत गेले. ते नागपूरला जाणार होते आणि हे आज यवतमाळला येणार होते. पण त्याच्या कोण चर्चा आणि कोण बातम्या झाल्या? उद्धव ठाकरेंनी आपल्या यवतमाळमधल्या सभेमध्ये आमची उच्चस्तरीय बैठक झाली असं म्हटलं. खरं तर भाजपकडनं कुठलंही वक्तव्य आलेलं नव्हतं, पण तो धागा बरोबर जिथे जाऊन लागायचा होता तिथे तो जाऊन लागला. एकनाथ शिंदे इमान असतं आणि मग त्या इमानाचा धागा पकडत उद्धव ठाकरेंनी त्याला प्रत्युत्तर दिलं आणि तिथे ते बोलले की ह्या भाजपा अंतर्गत देवेंद्र फडणवीस यांना रोखण्यासाठी अमित शहा हे ऑपरेशन देवेंद्र करतायत. पण त्या भाषाआधी त्यांनी एकनाथ शिंदे यांची जोरदार टीका केली. एकनाथ शिंदे आणि त्यांची टीम 50 खोके घेऊन पळालेली आहे नेहमीसारखं. आणि मग वेगळ्या पद्धतीनं पण ते बोलताना असं म्हणाले की अमित शहा हे तुमचा वापर करतात आणि तो एकदा वापर संपला की तुम्हाला ते कचऱ्याच्या पेटीत फेकून देतील. आता ह्या सगळ्या राजकारणामागे दिल्ली वर्तुळात ज्याची मी सुरुवात केली होती तिथे चर्चा काय बघा. मलाही हा प्रश्न पडला होता आणि तिथूनच मी दिल्लीतनंच माझ्या मागे अकबर रोडवरूनच मी बोललो की हे सगळे 6 खासदार हे भाजपमध्ये का जात नाही? आम आदमी पक्ष फोडल्यानंतर ते सगळे भाजपमध्ये गेले. तृणमूल काँग्रेसमध्ये जी काही फूट पडली तिथे संख्या मोठी होती आणि शेवटी त्याला विधानसभेचं गणित आहे, त्यामुळं तिथे सुद्धा त्यांनी एक छोटा पक्ष शोधला. इथे अशी स्थिती नाही आहे, माझी थोडी माहिती आहे, कारण 6 पैकी 2 खासदाराशी मी बोललो, कारण त्यांनी मला फोन केला. तर त्या 2 खासदारांनी सांगितलं की आमची, आणि मी आय रिपीट दिस वर्ड, आमची एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा भाजपमध्ये जाण्याची इच्छा होती. नव्हे ज्या वेळेला हा आग्रह सुरू झाला की तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जा, त्यावेळेला आम्ही अमित शहा आणि श्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो. मी म्हटलं देवेंद्र फडणवीसांनी काय तुम्हाला शब्द दिला? तर ते म्हणाले की आमच्यात कितीही कोल्ड वॉर असू द्या, ह्यांचं त्यांना विचारणं होतं की तुमच्यात जे कोल्ड वॉर सुरू आहे त्याचा आम्हाला काही त्रास होईल का? एक तर ते काही तसे बोलले नाही की आमच्यात काही कोल्ड वॉर वगैरे आहे, पण ते एवढंच म्हणाले
की आमच्या बाजूनं, भाजपाच्या बाजूनं तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही. इनफॅक्ट माझी माहिती अशी आहे की ओमराजे निंबाळकर यांच्या मनामध्ये जी काही खळखळ खदखद वगैरे होती ती दूर करण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मोठी भूमिका बजावली. याचं सुतोवाच मी त्या दिवशीच केलं होतं की या सगळ्या ऑपरेशन टायगरमध्ये देवेंद्र फडणवीस यांची भूमिका आहे. हाही तर्क सांगितला होता की कदाचित मधल्या काळामध्ये जे 5-6 महिने ऑपरेशन टायगर होऊ शकलं नाही, शेवटी ते झालं. त्यावेळेला अमित शहा यांना मध्यस्थी करावी लागली. आता प्रश्न तोच होता की जर हे सगळे खासदार हे भाजपमध्ये यायला तयार होते तर मग त्यांना भाजपमध्ये का नाही घेतलं? या प्रश्नाचं खरंच तार्किक उत्तर काही नाही. म्हणजे कुणी म्हणतील की आता पक्षपोटी वगैरे. स्वतः देवेंद्र फडणवीस हे मी पुन्हा आलो आणि 2 पक्ष फोडून आलो असं म्हणाले. त्यामुळे आता भाजपच्या मंडळीने तर हे सांगूच नये की एकनाथ शिंदे यांनी जो पक्ष फोडला त्याच्या मागे आमचा हात नाही. चंद्रशेखर बावनकुळे वगैरे म्हणाले शब्दशः जे जे देशभरामध्ये घडतं ते सगळं भाजप घडवून आणत असतं. त्या प्रश्नाच ठाकरे यांनी दिलं आणि मला ते एका अर्थाने दिल्ली वर्तुळातल्या त्या चर्चे तर काय होतं त्यांचं असं म्हणणं आहे हिंगोलीच्या सभेमध्ये की भविष्यामध्ये, कारण मला दिसतंय की ते जर उपपंतप्रधान झाले तर हा संदेश असेल भाजप अंतर्गत की पंतप्रधान पदाचा पुढचा उमेदवार कोण. ते उपपंतप्रधान झाले तर NSA कोणाला रिपोर्ट करणार. माझी जेवढी माहिती आहे की अजित डोवल आणि अमित शहा यांच्यामध्ये फार काही सौहार्द नाही आहे किंवा निर्मला सीतारामन आणि अमित शहा यांच्यामध्ये पण फार काही सौहार्द नाही अशी मी दिल्ली वर्तुळात चर्चा ऐकली. पण आता असं तेच म्हणतात की जर आता अमित शहा यांच्या मर्जीप्रमाणे निर्मला सीतारामन यांच्याकडचं फायनान्स मिनिस्ट्री गेली, धर्मेंद्र प्रधान यांना पक्ष संघटनेमध्ये आणलं गेलं आणि आणखी काही बदल झाली तर तो संदेश असेल ते जर उपपंतप्रधान बनले तर. आता या संदेशातली पुढची पायरी काय असेल तर ती अर्थातच पंतप्रधान पदाची असेल. मग स्पर्धेमध्ये कोण आहे तर देवेंद्र फडणवीस आहेत किंवा मग योगी आदित्यनाथ आहेत. तर योगी आदित्यनाथ किंवा देवेंद्र फडणवीस यांना रोखण्याचा प्रयत्न म्हणून वेगळ्या पद्धतीच्या खेळी दिल्लीतनं खेळल्या जातात अशी चर्चा नेहमीच असते, ती आजची नाही. उद्धव ठाकरे यांनी तोच धागा पकडला की उद्या जर पंतप्रधान पदासाठी अमित शहा यांचं नाव पुढं आलं तर ते नाव हे एकनाथ शिंदे यांच्याकडनं आणलं जाईल. मी त्या दिवशी राजभवनामध्ये होतो. आम्ही सगळेच अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये बसलो होतो. मी तिथे विश्लेषण केलं होतं. ज्या क्षणाला हा प्रश्न पत्रकाराने विचारला की अहो एकनाथ शिंदेंचा जर अजून काही ठरत नाही आहे ते उपमुख्यमंत्री होणार आहेत की नाही, तो प्रश्न विरायच्या आत अजित पवार म्हणाले की ह्यांचं मला माहीत नाही पण मी तर उपमुख्यमंत्री होणार. हास्यकल्लोळ तिथे झाला. पण तिथे त्या क्षणाला मुख्यमंत्री कोण याची बीजं रोवली गेली. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा कोणाला 135 जागा असलेल्या भाजपमध्ये ते स्पष्ट झालं आणि देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग सुकर झाला. अर्थात संघाने त्यात भूमिका बजावली. असं जर दिल्लीच्या पातळीवरती काही घडलं तर आज NDA मध्ये 13-14 खासदार असलेला पक्ष म्हणजेच एकनाथ शिंदे यांचा पक्ष हा क्रुशल भूमिका बजावेल असं उद्धव ठाकरे यांना सुचवायचंय. आणि त्या कॉन्टेक्स्टमध्ये ते म्हणतात हे जे ऑपरेशन देवेंद्र सुरू आहे अमित शहा यांचं, ज्याची दिल्ली वर्तुळात पण चर्चा नेहमीच होत असते, वेगळ्या पद्धतीचं विश्लेषण आपण पाहतो, तर त्यामुळं हे खासदार एकनाथ ठेवले गेले आणि ते अमित शहा यांनी पाठवले. तो संदर्भ हा असा आहे आणि त्या संदर्भामध्ये उद्धव ठाकरे यांनी ऑपरेशन देवेंद्र सुरू आहे असं म्हटलं. आता हे सगळं बाजूला ठेवू. तुम्ही गेल्या वर्षभरातला उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातला संवाद आठवून बघा. त्याची सुरुवात नागपूरला मी त्या दिवशी मला आठवतं की अचानकपणे आदित्य ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेलेत अशी बातमी आली आणि मग ते झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पण त्यांची भेट घेतली अशी बातमी आली. त्या क्षणापासून ते या क्षणापर्यंत तुम्ही आठवून बघा जे कॉलमच्या कॉलम देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये दैनिक सामनामध्ये छापून येत होती किंवा रोज देवेंद्र फडणवीस आणि मंडळींना टार्गेट केलं जात होतं, त्याची भाषा बरीच मवाळ झाली. इनफॅक्ट ज्या दिवशी संजय राऊत असं म्हणाले की अर्थमंत्रीपद हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिजे, माझंही तेच मत आहे, कोणाला आवडो किंवा न आवडो, पण ज्या पद्धतीने मधल्या 2.5-3 वर्षामध्ये राज्याचा गाडा हाकला गेला आहे ती दुर्दान आहे अर्थकारणाची. आणि त्यामुळं गिवन सिच्युएशनमध्ये, आय रिपीट गिवन सिच्युएशनमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्थमंत्रीपद राहणं हे राज्याच्या भल्याचं आहे. आणि त्या भल्याची गोष्ट मी कोणाला आवडो नाही तर नाही आवडो पण मी सांगत राहतो. जसं मी म्हणालो की इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये प्रचंड काम महाराष्ट्रामध्ये सुरू आहे पण करप्शन थांबलेलं नाही. इन्स्टिट्यूशनल करप्शन आहे. देवेंद्र फडणवीस आणि मंडळीने हे सांगूच नाही की महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार नाही आहे.
तो इनफॅक्ट वाढलेला आहे. आणि त्याला मग कारण हे दोन सत्ताधारी पक्ष सहकारी पक्ष असले तरी. सो गेल्या दीड वर्षामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलचा राग हा हळूहळू उद्धव ठाकरे यांचा निवळला असं दिसतंय. आणि म्हणून ती जी टोकदार भाषा देशाच्या पंतप्रधानाबद्दल वापरली जाते ती भाषा आता देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल दिसत नाही. आणि तेही ह्या 6 खासदारांच्या रोखल्या गेलेल्या ऑपरेशन टायगर मागचं एक कारण असावं. आणि हे सगळं का मी सांगतोय, कारण महाराष्ट्राचं राजकारण हे कधीही स्थिर होणार नाही. 2019ला ज्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचा प्रयोग सुरू केला तेव्हापासून हे राजकारण प्रचंड प्रवाही, अतिप्रवाही, अतिवेगवान आणि कशीही दिशा घेणारं असं हे राजकारण बनलेलं आहे. आणि त्या राजकारणामध्ये एकही दिवस स्थिर राहत नाही. कितीतरी योगायोग घडतात. ज्या वेळेला विधान परिषदेच्या निवडणुकीचं मतदान होणार असतं त्याच्या 2 दिवस आधी अमेरिकेतनं एक प्लॅटफॉर्मवरून गिरीश महाजन यांच्या संदर्भामधले व्हिडिओ येतात. आणि त्याच वेळेला विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्यावरती शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करून विधान परिषदेचा एक उमेदवार विजयी होतो की जो गिरीश महाजन यांच्या खूप जवळचा असतो. आणि तो लगोलग स्पेशल विमानाने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल पण होतो. हे जे गुंतागुंतीचं राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे त्याच्यातनं मी आत्ता तुम्हाला एकच सांगतो की येणाऱ्या काही दिवसामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणखीन एक मोठा ब्लास्ट होणार आहे ज्याचं सुतोवाच श्री राज ठाकरे यांनी केलेलं आहे. सगळेच पडदे आज उघड करायला नको त्यासाठी तर तुम्ही हे चॅनल पाहता. थँक्यू. गुड नाईट.